मूळ मूळ एक मिनिट मी प्रतिभाताईंकडे जातो, त्यांचा मला फायनल वर्ड घ्यायचा. पण शरद चव्हाणची मूळ मुद्दे तुम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाहीत. मूळ मुद्दे जे आहेत, मगाशी मी जसं काही मुद्दे सांगितलेत, आता यांनी एक मुद्दा सांगितला की आदिवासींमध्ये होणारी घुसखोरी जी आहे, बोगस आदिवासी सर्टिफिकेट्स मिळून ज्या सवलती घेणार आहेत ते मुद्दे आहेत त्यांचे. हा एक मुद्दा झाला. आणि दुसरा, प्रथा परंपरा रूढी म्हणजे काय, त्यांनी पुन्हा त्यांच्या जुन्या सिस्टमकडे जावं की त्याने मॉडर्न व्हावं, त्यांनी आधुनिक व्हावं, हे मान्य नाही. जनजाती सुरक्षा मंचाचं काहीच म्हणणं नाहीये. जनजाती सुरक्षा मंच हेच म्हणणं आहे की हे सर्व संवैधानिक आहे, न्यायिक आम्ही मागण्या मानत आहोत. आणि ज्याचा त्यांनी उल्लेख केला दिलीप साहेबांनी की अशी कुठलीच आता ज्यांनी हे मागणी मानतायत, काल ज्या मागणी ज्यांनी आग्रहाने मांडली, मंचावर 40 जण होते. 40 जण सर्व वेल क्वालिफाईड होते. ज्यांनी प्रामुख्याने मागणी मांडली किंवा मांडत आहेत ते प्रकाश उईके, हे मध्य प्रदेशमध्ये आहेत, ते निवृत्त न्यायाधीश आहेत. आणि दुसरे जे रामचंद्र खराडी जे आहेत ते राजस्थानमधनं IAS राहिलेले उपजिल्हाधिकारी राहिलेले भिल्ल समाजाचे आहेत. आणि प्रकाश उईके हे गोंड समाजाचे आहेत, जे निवृत्त न्यायाधीश आहेत. हेच लोक मांडतात आहे सर्व ठिकाणी. याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा, जेवढी तुम्ही आग्रह करा, जितक्या रॅली झाल्या, 221 रॅली झाल्या किंवा आता ज्या राज्यस्तरावरच्या रॅली होतात आहेत, यामध्ये जनजाती समाजातल्याच लोकांनी, वेल शिकलेल्या, जे दिलीप नाईक साहेब सांगतात आहेत ना, हे सुटाबुटातल्या लोकांनी मांडलेले आहेत मागण्या. त्यामुळे हा भ्रम तुम्ही काढून टाका की आमची ही मागणी आहे. आमचं म्हणणं इतकंच आहे. आणि केवळ हे धर्मांतरण मतांतरण होत नाही, तर हे मनांतरही होतं. आणि आम्ही कुठलीही गोष्ट, जनजाती सुरक्षा मंच किंवा आता जो जनजाती समाज आहे याच्याकडे सर्व प्रकारचे पुरावे आहेत. मनांतर कसं होतं, तर एखाद्या, आमच्याकडे काही क्लिप आहे, एक हेरिटेज फाउंडेशननी आता एक नुकतीच एक 45-50 मिनिटाची एक डॉक्युमेंटरी केलेली होती. त्याच्यामध्ये असं आहे की धर्मांतर मतांतर केल्यानंतर आदिवासी समाजामध्ये, परिवारामध्ये दरी पडते, भावाभावामध्ये दरी पडते. ते तर म्हणतात आमच्यात आहे, परंपरा आहे, आम्ही एकमेकांच्या कुटुंबात सहभागी होतो, लग्नात जातो, रोटीबेटी व्यवहार करतो. त्यांना आक्षेप देतो, आपल्याला आक्षेप असायचं काय कारण आहे? काल मी सांगतो, उदाहरण देऊन सांगतोय. आणि हे कुठेही चेक आम्ही जे सांगतोय, मी जे सांगतोय ते सर्व पुराव्यानिशी सांगतोय. कधीही मी त्यांना दाखवू शकतो, कोणालाही ज्यांना पाहिजे असेल त्यांना आमचा आदिवासी समाजातला कुठलाही कार्यकर्ता दाखवू शकतो. याच्यामध्ये असं आहे की एखादी कार्यकर्ती, एखादी बहीण जी होती, मुलगी जनजाती समाजातली, तिने मतांतर केल्यानंतर ज्यावेळेला भाऊ तिच्या रक्षाबंधनाला भाऊबीजेला गेला, त्याला तिने सांगितलेलं की मी आज या धर्मामध्ये स्वीकार केलेला आहे, मी आतापासून हे तुझी रूढी परंपरा मानणार नाही. अशा किती केसेस असतील? एक मिनिट, अशा किती केसेस असतील? आणि असल्या जरी तो तिचा व्यक्तिगत अधिकार नाही का? घटनेने तुम्हाला आर्टिकल 15 कॉन्स्टिट्यूशन, धर्मांतराला विरोध नाहीये, आमचा धर्मांतराला विरोध नाही. आणि जे काही मला एक सांगा, ती जर बहीण म्हणते की मी तुला राखी पौर्णिमा मला नाही करायची, तिचं असं म्हणणं असेल, तिला तो घटनेने दिलेला अधिकार आहे ना 15व्या कलमाने, की मला माझ्या धर्माचं स्वातंत्र्य आहे. नाही, 2 नियम असे आहेत की जर मी आजपासून माझं नाव बदललं, रूढी परंपरा बदललं, दुसऱ्या धर्मामध्ये गेलं, तर मला मॅजिस्ट्रेटच्या समोर किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर जाऊन ते ॲफिडेव्हिट करावं लागतं की आजपासून मी रूढी परंपरा पाळणार नाही, आजपासून माझं नाव हे झालेलं आहे. परंतु दुर्दैवाने करावं लागत नाही, हे करावं लागतं. हे नियोजन आयोगामध्ये स्पष्ट केलेलं आहे. मॅजिस्ट्रेट पुढे जाण्याची गरज नाही, एकदम पक्का. शासनाने अन्यथा कोणी जमातीचा दाखला द्यावा, कोणी व्हॅलिडिटी द्यावी, याच्या संदर्भामध्ये स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. साहेब असं आहे की मी या सर्व क्षेत्रामध्ये फिरलेलो आहे, देशभरामध्ये फिरतो. एका घरामध्ये भाऊ हा आदिवासी हिंदूंचा पुजारी असतो, दुसरा भाऊ सांगतो की मी ठीक आहे, मी ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला आहे, परंतु माझ्या जातीवर कुठे सर्टिफिकेटवर ते लिहिलेलं नाही ख्रिश्चन म्हणून वगैरे. पण तो सुविधा तर दोन्ही लाटतो, ख्रिश्चनांच्याही सुविधा लाटतो, सर्व लाटतो. आणि आमचं म्हणणं हेच आहे की जो आदिवासी आजही या सर्व रूढी परंपरा पाळतो आहे त्याला काहीच मिळत नाही. आणि हे जे तुम्ही म्हणतात ना की धर्मांतर केलेले आहे, जरा पुढे आपला आदिवासी समाज आंदोलनाच्या निमित्ताने ज्याला जातो, तुम्ही आंदोलन केलेले आहे, धर्मांतरित केलेले पुढे गेलेले नाही. चव्हाणजी, आपण हे समजून घ्या, जे आदिवासी धर्मांतरित झालेले नाही ते सुद्धा अजून पुढे गेलेले आहेत. फक्त धर्मांतरित पुढे गेलेले नाही. चुकीचा संदेश या महाराष्ट्राला देऊ नका. जे पुढे गेलेले आहेत, जे शिक्षण अधिकारी झालेले आहेत, तेच आता मागणी करतात आहेत. माननीय त्या आपल्या द्रौपदीताई मुर्मू या शिक्षिका होत्या, आता राष्ट्रपती झालेल्या आहेत ना.
भारतामध्ये मी तुम्हाला 1000-2000 नावं सांगू शकतो आणि आम्हाला याचा सर्वांचा अभिमानच आहे. जो पुढे जातो कुठल्याही याच्यामध्ये कुठलाही समाज मागे राहता कामा नये, हे आमचं मत आहे. हे समाजाचं भारतीय संविधानाचा अधिकार आहे आणि सर्वांनी प्रगती केली पाहिजे. ठीक आहे.